घरी आणि इथे पाऊल ठेवताच लक्षात आलं की सगळ्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहतोय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि लग्नकार्याची धामधूम दिसत होती. घरात गेल्या गेल्या सगळ्यात आधी रंगला एक मजेशीर खेळ, तो म्हणजे ओळखा पाहून नवरी कोण. आपल्या नवरदेवांना त्यांच्या नवरीबाईंना यात ओळखायचं होतं. पण काय सांगू मंडळी, आमचे नवरदेवराजे यात पार गणले. त्यांना काही नवरीबाईंना ओळखताच आलं नाही. चला, नवरीला ओळखण्यात फेल झाले तरी आमच्या नवरदेवगृहांचा काही स्वॅग कमी झाला नव्हता. आज आपल्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत लग्नानंतरचा एक अतिशय असा सुंदर विधी, तो म्हणजे हळद उतरवणे. लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या दिवसापर्यंत जी हळद आपण खूप उत्साहाने लावतो, तीच हळद लग्नानंतर सुवासिनींकडून अगदी रीतिरिवाजाप्रमाणे उतरवली जाते. नवरी आणि नवरदेवाच्या अंगावरची ही हळद उतरवून त्यांना नवीन संसारी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले जातात. या विधीमध्ये जितकी परंपरा असते तितकीच घरातील माणसाची मजामस्ती आणि प्रेमही असतं. नवीन जोडप्यांचा हा आनंद आणि हसरे क्षण कॅमेऱ्यात टिपताना मलाही खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही नवरी नवरदेवाला खास सजवलेल्या जागी घेऊन आलो. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद आणि ग्लो असा उठून दिसत होता. त्यांना बघून घरातले सगळेच जण खूप एक्सायटेड झाले होते. दोघांना रीतिरिवाजाप्रमाणे ओवाळलं आणि मग खऱ्या अर्थाने खेळायला सुरुवात झाली. एकापाठोपाठ एक असे खेळ रंगत गेले आणि काय सांगावं, इथे मात्र आमच्या नवरीबाईंनी बाजी मारली. नवरदेवांना हरवून नवरीबाई अगदी थाटात जिंकल्या होत्या. पण यापुढचा खेळ तर अगदी भयानक होता. तो म्हणजे खोबरं खाऊन एकमेकांना मुकळ्या मारण्याचा खेळ. नवरी नवरदेव तर एकमेकांना मुकळ्या मारणारच होते, पण तितक्यात आमच्या नणंदबाईंना मध्ये जोश आला. त्यांनी नवरी नवरदेवाला सोडून आमच्यासारख्या सगळ्या वहिनी लोकांवरच मुकळ्यांचा वर्षाव करायला सुरुवात केली. बापरे, खूपच धमाल उडाली होती तिथे. असे अनेक छोटे मोठे खेळ खेळून झाले आणि हळद उतरवण्याचा विधी पण झाला. बघता बघता हा कार्यक्रम थेट वॉटर गेम बनून गेला. सगळ्यांनी एकमेकांना पाणी टाकून एवढं भिजवलं की शेवटी हळदीचा कार्यक्रम आहे की होळी खेळतोय असंच वाटायला लागलं. प्रत्येकाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. आणि या सगळ्या धांदलीत आमची छोटी अश्वी एकदम खुश झाली होती. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. ती सुद्धा स्वतःच्या धुंदीत आणि मजेत खेळत होती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास प्लीज लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या नवीन जोडप्याला तुमचे आशीर्वाद द्यायला विसरू नका. चला, बाय.